सरळ गाथाअभंगाला सुरुवात करूया. सार्थ तुकाराम गाथा अभंग क्रमांक 65. तिळ जाळले तांदूळ कामक्रोध तैसेची खळ, कार्य शिनलाशी वाहुगा न भजता पांडुरंगा. मानदंभ पोटासाठी केली अक्षरांची आटी, तप करुणी तीर्थाठन वाढविला अभिमान. वाटिले ते धन केली अहंता जतन, तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाचे अधर्म. कर्मकांडाविषयी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की काय कर्म केल्यानंतर काय आहे. तीळ जाळीले तांदूळ कामक्रोध तैसेची खळ. भक्ती करत असताना बरोबर लोकांना काय केलं जातं, तीळ तांदूळ जाळून काय उपयोग होणार आहे बरं. ही सगळी कर्मकांड आहेत. म्हणजे काय की हे देहाला कष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या. आपल्या पूर्वी गावाकडची म्हण असायची, एरंडाचं गुरळ आणि फेसनं पाणी. किती एरंड गाळल्यानंतर त्याचा गुळ तयार होईल. हे जसं श्रम व्यर्थ आहे, तसं तुम्ही देवापुढे किती तीळ तांदूळ जाळले आणि काहीच कर्म घडणार नाही. होईल तर काय होईल, ह्या देहाला फक्त त्रासच होईल. म्हणून महाराज म्हणतात, कार्य शिनला शिवाऊगा न भजे पांडुरंगा. जे खरं कार्य करायचं आहे ते सोडून देतोच आणि वेगळ्या रस्त्याने गेलं. समजा असं गृहीत धरा की ज्या माणसाला सोलापूरला जायचे आणि त्याने मुंबईचा रस्ता धरला तर तो त्या इच्छित तरी पोहोचणार नाही, कारण काय की मार्ग चुकलेला आहे. म्हणून तू वावगाशीन करून घेऊ नकोस. मानदंभ पोटासाठी केली अक्षरांची आटी. या देहाचे शोधले पुरवण्यासाठी किंवा मान मिळवण्यासाठी तू काय करतो आहेस, दांभिकपणाच्या गोष्टी करतो आहेस. भगवंताची तू भक्ती करत नाहीयेस आणि नको त्या गोष्टीसाठी देह कष्ट होतोय. ग्रंथाचं फार पाठांतर केलं म्हणजे मुक्ती थोडीच मिळणार आहे. त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, केला अवघाची अधर्म. वाट चुकली आणि अधर्म झाला ना तर पदरी काहीच पडणार नाहीये. म्हणून साधू संत महात्मे किंवा आपला जो धर्म आहे ते ज्या मार्गाने गेले, म्हणजे चोखट मार्ग जो आहे ना तो मार्ग स्वीकारावा. अभंग क्रमांक 66. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीत आहे सेवा कुटुंबाची. म्हणून तुझे आठविले पाय, एवो माय माझे पांडुरंगे. बहुत जन्मीचा झालो भारवाही, सुटीचे हे नाही वर्म ठावे. वेडेलो चारी अंतर्बाह्यात्कारी, कवण तरी कोणी माझी. बहु पांगविला बहु नागविलो, बहु दिस झालो कासा विस. तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझे जगी ज्ञानाता. या संसाराच्या तापामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण या संसाराच्या तापामध्ये तापलेला आहोत. आयुष्यभर आपली जी काही धडपड चालू आहे ना ही संसाराच्या पूर्ततेसाठी आहे. संसाराची पूर्तता कधी होईल बरं. म्हणजे मागे एकदा मी चिंतामणी सांगितलं होतं की किती पैसे मिळाल्यानंतर समाधान होईल. काहींचा आकडा लाखामध्ये असेल, काहींचा कोटीमध्ये असेल, काहींच्या अब्जामध्ये असेल. त्याला कुठेतरी सीमा असेल ना. पण तेवढं सगळं मिळाल्यानंतर सुद्धा या आपल्या आत्म्याची धाव थांबेल का. काय होईल की त्याच्यामुळे फक्त व्यापच वाढेल. कुटुंबाला सुखी करण्यासाठी आपली सगळी धडपड चालू आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, संसाराचा तापे तापलो मी देवा, करीत आहे सेवा कुटुंबाची. तुम्ही कुटुंबाची किती सेवा केल्यानंतर कुटुंब सुख होईल हो. प्रत्येकाकडे अपेक्षाचं ओझं आहे आणि अपेक्षा कशा असतात, त्या समुद्रावरच्या लाटेसारख्या असतात. समुद्रावरच्या लाटा जशा मोजता येत नाहीत ना तशा आपल्या अपेक्षा मोजता येत नाही. त्या वाढत जाणाऱ्या असतात आणि त्या आपण पूर्ण नाही करू शकलो की मग काय होतं, दुःखाची प्राप्ती होते. आणि मग हे जर टाळायचं असेल तर म्हणून तुझे आठविले पाय, एवो माझे माये पांडुरंगे.
ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मी आता थकून गेलो आणि शेवटचा उपाय म्हणून मी काय केलं की भगवंता तुझे पाय मी आता तुझ्या पायाकडे मी धावलेले, मी आता तुला आठवलेलो आहे. वेडेनुचारी अंतर्बाह्यकारी म्हणजे अंतरात्म्यामध्ये सुद्धा माझ्या तुझ्या प्राप्तीची तगमग आहे आणि बाहेरचा देह जो माझा आहे त्यासाठी तो आता कार्य करणार आहे. कोण न करी कोण माझी. मी याच्यासाठी खूप प्रयत्न केले पण संसार प्रपंचामध्ये किंवा या बाहेर जगामध्ये माझं कुणी कीव करायला तयार नाहीये आणि म्हणून माझा जीव काय कासावीस झालेला आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आता धाव घाली वेगी बिरीत तुझे जगी पांडुरंगा. पांडुरंगाने काय काय ब्रीत केलेला आहे. तो भक्ताच्या अडचणीमध्ये संकटामध्ये वेगी धाव घेतो. आपण पाठीमागे पाहिलं गजेंद्र ज्या वेळेस मगरीने त्याचा पाय पकडला होता त्यावेळेस किती वेळामध्ये तो आला. ज्यावेळेस धावा केला तेव्हा आला. द्रौपदीने धावा केला तेव्हा आला. नवे नवे भक्त प्रल्हादाने धावा केला तेव्हाही तो आला. म्हणजे तो त्याचा ब्रीज जे आहे त्याचं जे वचन जे आहे ना तो कधी खोटं ठरवत नाही. ज्या ज्या वेळी तुम्ही त्याचा अंतरात्म्यापासून दावा करेल तुम्ही त्याला आठवाल त्यावेळेस तो आपला ब्रीज साच करीत असतो म्हणजे खरं करीत असतो. म्हणून काय केलं पाहिजे की सतत त्याची आठवण ठेवली पाहिजे. अभंग क्रमांक 67 भक्ती ऋणे देव बोलती पुराणे निर्धार वचने साच करी मागे काय जाणे ऐकली वार्ता कबीरा साथे जाता गड्या वाटी माघारी धन आणले घराशी नघे केला त्याशी त्यागतेने नामदेवाची या घरी घराशी आणले त्याने लुटिले तुझ्या हाती प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण एकोबाचे ऋण फेडेले बीज दळून या केली आराधना बीज दळून या केली आराधना लागे नारायणा परळेते तुका म्हणे ऐशे नाही ज्या निर्धार नाडेल सातार तोची एक. भक्ताचा कळवळा भक्ताविषयी कवन भक्ताविषयी प्रेम हे सांगताना मला सांगतात भक्तजनाकडून काय केलेलं आहे. भक्ताचे देवावर नेहमी कर्ज असतं. हे कर्ज कशाचं असतं तर त्याची जी केलेली आराधना असते त्याचं जे कायम सतत केलेलं स्मरण असतं चिंतन असतं त्याचं गायलेलं भजन असतं त्याच्यावर असलेलं प्रेम असतं त्या सगळ्याचं ओझं कर्ज काय होतं देवावरती होतं आणि मग तो भक्ताचा ऋणी होतो. खरं म्हणजे आपण दुसऱ्यावरती कर्ज करावं. कशाचं कर्ज करावं तर भक्तीचं कर्ज करावं. आपण अनेकांना ऋणी करावं परंतु त्यांनी आपल्याला ऋणातून मुक्त व्हावं अशी आपण कधी अपेक्षा करू नये. भगवंताने सांगितलं की कर्म करत असताना तू काय कर फळाची अपेक्षा ठेवू नको निष्काम कर्म कर. म्हणून आपण देवाकडे काही मागायचं नसतं. तुम्हाला आम्हाला जे काय हवं आहे ते त्याला माहित नाहीये का. अहो ज्या भगवंताला मुंगीच्या पावलांचा आवाज कळतो त्या भगवंताला तुमच्या अंतरातून मध्ये काय चालू आहे हे कळणार नाही का. हे कधी कळेल ज्यावेळेस तुम्ही त्याचे खरे भक्त व्हाल त्यावेळेस कळेल. ज्याप्रमाणे कबीर सांगतात विणलेले वस्त्र घेऊन बाजारात विकायला गेलो तेव्हा त्यांनी एक गरीब ज्याला वस्त्राची खरं गरज होती परंतु त्याच्याकडे त्याला देण्यासाठी पैसे नव्हते अशा माणसाला त्याने ते काय केलं कबीराने ते वस्त्र बहाल केलं आणि ते कबीराने वस्त्र बहाल करत असताना त्यांनी मनामध्ये काही अपेक्षा ठेवली नाही की मला याच्यापासून 2 पैसे मिळतील. याला म्हणतात निष्काम कर्म. आपलं कर्म कसं आहे मंदिरामध्ये बरेचसे लोक नारळ घेऊन जातात एक नारळ फोडायचा आणि त्याच्या पाठीमध्ये काय काय मागायचं मी सांगणार नाहीये प्रत्येकाच्या अंतरात माहिती आहे. आम्ही लहान असताना आमची आजी आम्हाला काय करायची की बाळांनो सणाच्या दिवशी शक्यतो आमच्या गावात प्रत्येक ग्रामदेवता असायची ना त्यांना नैवेद्य घेऊन जावं लागायचं. आता नैवेद्य घेऊन जाताना आजी सांगायची हे बघा देवाला नैवेद्य दाखवला ना की मग तुम्ही पास व्हाल. ती काय असायची एक प्रकारे लालच असायची. तर आम्ही बी देवापुढे तो नैवेद्य ठेवायचो आणि म्हणायचं देवा आम्हाला पास कर. तर ही अज्ञानातली भक्ती होती समजा.
परंतु ज्ञानी माणसं सुद्धा, आता आपण पाहतो अनेक मंदिरामध्ये लाखो रुपयाचे देणगे दिले जातात. कशासाठी दिले जातात? की त्याच्या पाठीमागे काहीतरी अपेक्षा असते. मग ज्यांनी देणगी दिली त्यालाच भगवंत पावेल, आणि ज्याच्याकडे देण्यासारखं काही नाहीये पण त्यांनी आपला अंतरात्मा त्या भगवंताला दिलेले, तुम्ही सांगा भगवंत कोणाला लवकर पावेल? म्हणून काय केलेलं आहे, ज्या भगवंताने एकोबाचे ऋण फेडले, तुमची निष्काम भक्ती असेल तर तुम्ही ज्या ज्यावेळेस संकटामध्ये असाल त्या त्यावेळेस तो तुमच्यासाठी निश्चित उभा राहील. नामदेवाच्या घरी दरिद्र होत, घरामध्ये कुटुंबामध्ये खाणारी माणसं खूप होती, परंतु त्यांची भक्तीमध्ये कधीच दरिद्र नव्हती. 14 लोक त्यांची भक्ती, भगवंताची भक्ती करायची. तसेच रामदास महाराजांनी काय केलं, या संतांच्यासाठी आपल्या घरी असणारं जे काही बीजासाठी ठेवलेलं धान्य होतं, ते बीजासाठी ठेवलेलं धान्य दळून संतांना खाऊ घातलं. वाड्यात पंगती पडल्या लय आघरेव जागो जाग, दारात भिकारी रडतो पोटात भुगीची आग. तुम्ही वाड्यामध्ये ज्या माणसांना भूक नाही अशा लोकांना किती पंक्ती खाऊ घातल्या, आणि दारामध्ये जो भिकारी रडतोय त्याचा अंतरात्मा भुकेसाठी व्याकुळ आहे, अशा माणसाला तुम्ही अन्न नाही दिले तर वाड्यामधल्या पंक्तीमध्ये ज्यांना गरज नाही त्या लोकांना किती खाऊ घातलं तरी तुमच्या पदरी पुण्य थोडंच पडणार आहे. म्हणून काय करायचं की पाप पुण्य तुझ्या हाती, काय पाप करते का पुण्य करते याचा विचार नाही करायचा, पण कर्म चांगलं करत राहायचं. आपण पाप पुण्याची व्याख्या करून कर्म करतोय. रोज मंदिरामध्ये गेला, देवाला अनेक उंची उतर चढवली, खूप दागदागी देवाला अर्पण केले, परंतु अंतरात्म्याने अर्पण केली ती जशी निष्फळ जाणार आहे ना, तर आपण या देहामध्ये आल्यानंतर जे काही कर्म करणार आहात ती जर मनापासून केली नाही तर सगळा व्यर्थ फोपट पसार आहे, नुसतं देह कष्टासारखं आहे. अभंग क्रमांक 68, भोग त्याग अंग येती भोग, ऐसे उरफाटे वर्म, धर्म अंगची अधर्म, देव अंतर ते पाप, खोटी वावगा संकल्प, तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराच्या पोटी. तुकाराम महाराजांनी सांगितले की काय कर्म केल्यानंतर काय भोग मिळणार आहे, तर कर्म शक्यतो करताना विवेकाने करावं. त्याच्यामध्ये कर्मामध्ये विवेकाचा भाग असावा. अविचाराने जर कर्म केलं तर त्याचा भोग जो आहे तो भोग चांगल्या प्रकारे होत नाही, तो त्याग न करता भोग घडतो, आणि भोग भोगणे हा अधर्म असतो. मी मागे एकदा म्हटलं होतं की भोगामध्ये दुःख आहे आणि त्यागामध्ये सुख आहे. फक्त विवेक जागृत ठेवून कळायला पाहिजे की कशाचा त्याग करायचा आणि कशाचा भोग घ्यायचा. आपण काय करतो की नश्वर देहासाठी भोग भोगतोय. शरीराची जी गरज आहे, देह जगवण्यासाठी अन्नाचा त्याग नाही केला पाहिजे, अन्नाचा भोग घेतलाच पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये आपण चवी पाहत बसतो. जे जिभेला हवं असतं ते शरीराला नको असतं, आणि जे शरीराला हवं असतं ते जिभेला नको असतं. देह रक्षणा काळाने यत्न केला, परिशेवटी काळमुखी निवाला, किंवा परिशेवटी काळ घेऊन गेला. आपण काय करतो ती देह रक्षणासाठी अनेक यत्न करतो. देहाचं रक्षण करण्यासाठी आहे ना अन्न जरूर घ्यावं, परंतु त्याचं रक्षण कसं होईल ना हे भगवंतावर सोडावं. त्याच्या सतत चिंतनामध्ये भजनामध्ये जर तुम्ही राहिला तर तुमच्या देहाची चिंता त्याला आहे. तर काय केलं पाहिजे आपण, भोग भोगवणे हा अधर्म असतो, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, धर्म केला पाहिजे, धर्म जागवला पाहिजे. आता धर्माने काय काय गोष्टी सांगितल्या ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना धर्म कळतो. नीतीने वागलं पाहिजे, जे आपलं आहे ते आपलं मानलं पाहिजे, जे दुसऱ्याचं आहे ते इतरांचंच मानलं पाहिजे. पण लोकांना काय ह्या देहाच्या या मनाला जी हवा असते ना ते मन काय करतं, भगवंताकडे लवकर जाऊ देत नाही.
नश्वर गोष्टीकडे धाव घेते जास्ती. अभंग क्रमांक 69. भोरप्याळे सोंग पालटविले वरी, बक ध्यान करी मत्स्य जैसा, तिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी, देखो नंदी जगी फासे जैते, दिवर या मत्स्या चारा घाली जैसा, भीतरील भासा कळू नंदी, खाटिका हा स्नेह वादे पाळू पशुपाळी, कापाळा बळी तयासाठी, तुका म्हणे तैसे भला मी लोकात, पर तू कृपावंत पांडुरंगा. ढोंगी लोक जे असतात ना या समाजामध्ये, त्याविषयी महाराजांनी अतिशय छान उदाहरण दिले. पाण्यामध्ये बगळा काय करतो? ध्यान लावून बसतो. पाण्यामध्ये बगळा ध्यान लावून कशासाठी बसतो? तर त्या स्वतःच्या भक्ष्यासाठी बसत असतो. त्याला काय काय करायचं असतं की मासा जवळ आला की त्याला तो घेऊन कृत करतो. तसे टिळा माळा मैंद लावी मुद्रा अंगी, देखो नदी जगी फासे जैसे. तुम्ही गळ्यामध्ये खूप माळा घातल्या, खूप मोठा टिळा लावला म्हणजे तुम्ही फार मोठे भक्त झाला असं नाहीये. अंतरात्मा आणि बाहेरात्मा, बाह्य शरीर याच्यामध्ये जो काही फरक आहे ना, लोकांना देखाव्यासाठी कुठलीही गोष्ट करू नका. तुमच्या अंतरात्म्यासाठी काही गोष्टी करा. आपला अंतरात्मा प्रत्येक गोष्टीला साक्षी असतो. खाटी काय करतो? बोकड आणतो आणि तो पाळतो किंवा शेळी मेंढ्या पाळतो. तो त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालतो. मला सांगा, त्याचंच त्यांच्याविषयी प्रेम असतं. ते कशासाठी असतं बरं? चांगल्या प्रकारे मांस मिळावा आणि मला नफावा, याच्यासाठी त्याचं प्रेम असतं. म्हणजे ते कसं लटिक प्रेम असतं, व्यवहारवादी प्रेम असतं. भगवंताला असं व्यवहारवादी प्रेम नको आहे. तुका म्हणे तैसा भला मी लोकात, परी तू कृपावंत पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात, मी लोकांमध्ये लिंद असेल कदाचित, माझी जी भक्ती आहे ती खरी भक्ती आहे. लोकांनी त्याच्याविषयी किती काय बोलू द्या, तुम्हाला दिसतोय तसा माझा अंतरात्मा तसा नाहीये. भगवंताच्या प्रती माझी काय आहे? खरी भक्ती आहे. म्हणून पांडुरंगा तू माझ्यावरती कृपा कर. गेली विरसई मग त्याशी रांड मारी, मग नये तैशी सत्ता गेली मागील आणिता, बंगल्या चित्ता नये कशाने साधिता, तुका म्हणे धीर बंगल्या पाठी खीर. धैर्याची जर खरी प्रशंसा करायची असेल, एकदा मनुष्यातील वीर शरीर निघून गेला म्हणजे त्याच्यातलं विरोध निघून गेला ना, तर त्याला वेश्या सुद्धा दारामध्ये उभी करत नाही. काय असतं की सगळे जोपर्यंत तुमच्या खिशामध्ये पैसा आहेत ना, तोपर्यंत तुम्हाला सगळं जग जवळ करतात. जसं तळ्यातलं पाणी संपल्यानंतर सारस पक्षी त्याला सोडून जातात, वन जणून गेल्यानंतर पक्षी त्याला सोडून जातात. तसं तुमच्याकडची संपत्ती गेल्यानंतर तुम्हाला नाते सुद्धा दूर करतात. कारण माझ्या जीवनामध्ये तो घडलेला प्रसंग आहे, त्यांनी त्याचं सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे जर आपली सगळी फजिती झाल्यानंतर सुद्धा आपण त्या जर भगवंताकडे जाणार नसेल, तर मग जायची कुठली वेळ आहे? एवढी जर फजिती आपली झाली की आपल्याला सगळे सोडून गेले, तू का म्हणे तुला सोडवू ना कोणी एका चक्रपाणी वाचून या. एक जो भगवंत जो आपला आहे त्याच्याकडे आपण कधी जातो की पूर्ण नागवल्यानंतर, आपल्यावरती संकट आल्यानंतर. अगोदर का सुचत नाही आपल्याला ते? सुख में सब सुमरण करे, दुःख न करे कोई. कबीरजी म्हणतात, सुखामध्ये सगळे भजन करतात पण दुःखामध्ये सगळे भजन करतात पण सुखामध्ये कोणी करत नाही. कारण सुखामध्ये काय करतात, ते सुखामध्ये गुंग होऊन गेले असतात, त्यावेळेस त्यांना भगवंताची आठवण येत नाही. तर खरं म्हणजे सुखामध्ये जर भजन केलं तर दुःख येणारच नाही ना. युक्त आहारण लगे अनेक साधने, अल्प नारायण दाखविले, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेट. न लगे लौकिक सांडावा व्यवहार, गेवे वनांतर भस्मदंड, तुका म्हणे माझा अनेक उपाव, दिसती ते वाव नामी विन. भौतिक मार्गामध्ये
साधेपणा राहण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, या भक्ती मार्गामध्ये योग्य आहार आणि अनेक साधनांची फार खटावटोप करावं लागत नाही. या भवसागरामध्ये तरुण जाण्यासाठी अगदी साधं साधन वापरा तुम्ही. साधं साधन काय, त्याच्यासाठी फार वेगळा साहस करावा लागत नाही. ठाईच्या वैसून करा एक चित्त आवडे आनंद आळावा. तुम्ही ज्या ठिकाणी असाल, जिथे असाल, जशा स्थितीमध्ये असाल, त्या ठिकाणी तुम्ही त्या भगवंताला आठवा ना. भक्ती मार्गाने जर जायचं असेल ना, तर साधी साधी साधनं वापरा. या कलियुगामध्ये काय आहे, हरीचं चिंतन, नामस्मरण, कीर्तन करावं. आपल्याकडे कीर्तन म्हणजे अशी व्याख्या की टाळ मृदुंग घेतलं तरच कीर्तन होतं. उत्तर भारतामध्ये तुम्ही रामस्मरण चिंतन जे काही नामाचं नाव घेता ना, त्याला कीर्तन म्हटलं जातं आणि ते अखंड असावं. नर्मदेच्या तटावरती परिक्रमा करत असताना अनेक आश्रमामध्ये राहण्याच्या युगाला तर त्यातली काही अशी हनुमंताची मंदिर होतं की त्या ठिकाणी रात्रंदिवस नामस्मरण चालू होतं. त्याला कीर्तन म्हणतात, अखंड कीर्तन. काही काही मंदिरामध्ये 20 वर्ष, 25, 30, 40, 50, 36 वर्ष अखंड हरिनाम चालू आहे त्या ठिकाणी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अखंड. याचा अर्थ 24 तास. तुम्ही म्हणाल 24 तास कसं चालू असेल, तर तिथे काही लोक जे आहेत ना, असे 2-2 तास पाळणी बसतात. आपल्याकडे तुळशीदासजी वर्मा ज्यांनी मागे सुरुवातीला 3रे का 4थं ज्यांनी प्रवचन केलं ना रामायणावरती, ते तुळशीदासजी वर्मा सुद्धा 1-1 महिना अनेक राम मंदिरामध्ये जाऊन, हनुमंत मंदिरामध्ये जाऊन रामायण वाचतात. अखंड त्याला काय म्हणतात, अखंड चिंतन सेवा. तर निरंतर नामस्कीर्तन करावे तर भगवंताची भेट होईल. लौकिक वार टाकण्याचं काही कारण नाहीये. अरण्यात जायची गरज नाहीये, अंगाला भस्म भासायची गरज नाहीये, टिळ्या माळा लावण्याची गरज नाहीये. अंतरात्मा शुद्ध ठेवा. तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करा, तुकाराम म्हणे माझा अनेक उपाय न दिसते तेव्हा नामे विना. नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाहीये. साठी जात पंथ काही लागत नाहीये. आपलं कसं आहे, पंढरपूरच्या वारीला गेलं की भजन चालू, पंढरपूर आलं आणि एकदा बॅग टाकून दिली की देव कुठे आणि आपण कुठे. तर असं नसावं. सतत त्याचं चिंतन असावं. कंठी कृष्ण म्हणे नाया अशुभ तेवानी, हो का नर अथवा नारी रांडतय नाही हाती दान, शूरपणाचे कांकण वळेल संती केली मोडोनी भजिती. तुका म्हणे तळा नाही तया आकळा. नामस्मरण करण्यामध्ये ज्याच्या कंठामध्ये कायम त्या भगवंताचं नाव आहे, ज्या श्रीकृष्णाचं नाव आहे, म्हणजे कसं की त्याचा देह कृष्णमय झाला पाहिजे. डळता कांता उचता बसता तुम्हाला सरळ त्याचं चिंतन आलं पाहिजे. आपल्या ह्या देहाच्या इतर गोष्टी होत राहतील. कालच्या चिंतामध्ये सांगितलं की बाय मैथून निद्रा आहार वगैरे हे सर्व प्राण्यांना आहे, आपल्याला पण आहे. पण हे सगळं करत असताना ज्या ज्या काही गोष्टी तुम्ही कराल त्या सगळ्या भगवंताला अर्पण करून त्याला साक्षी ठेवून करा ना. भगवंता, मी आता जे काही भोजन करतो आहे हे तुझं नामस्मरण करण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी करतो आहे. हे कर्म मी तुला अर्पण करतोय. असं कर्म, अर्पण केलेलं कर्म जर असेल ना, मग तो मनुष्य कसंही असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, अंधा असेल, पांगळा असेल, लुळा असेल, पण तू त्याने सत्कर्म जे केलेलं जे कर्म आहे ते भगवंताला अर्पण केलं ना, तर भगवंत निश्चित त्याचं ते कर्म स्वीकारतो. भगवंताने काय सांगेल, तू जे जे काही कर्म करशील ते मला साक्षी ठेवून तू मला अर्पण कर. ज्याच्यामध्ये दीनपणाचं म्हणजे शौर्याचं कंकण नाहीये, म्हणजे शूरवीर जरी नसेल म्हणून त्याने भक्ती करू नये का? खर तर दीन दुबळ्यांचा भगवंत आहे. ज्याच्या वागण्यामध्ये ताळमेळ नाही ना, त्याच्या जीवनामध्ये फजितीच होणार किंवा अवघड निर्माण होणार. आणि मग काय होतंय, तू काय म्हणे तुला सोडवू ना कोणी एका चक्रपाणी होत नाही. अंतिम वेळेमध्ये तुम्ही भगवंताची भक्ती कराल असं म्हटलं तर ते शक्य आहे का? देहाला अनेक विकार आहेत, ते कधी तुम्हाला गाठतील सांगता येत नाहीये. आपण ह्या मोहमायामध्ये गुरफटलेलो आहे. आता हे चांगलं आहे बघ भजन करण्यासाठी, उद्या असेल काही गॅरंटी आहे का? उद्या आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागतंय, कोणाच्या अंत्यविधीला जावं लागतंय, का कुठे आपण पाहुण्याकडे जातो, या काही सांगता येत नाही.
आहे तो काळ आपल्या हातामध्ये आहे. तो सत्कर्मी लावा आणि त्या भगवंताचं नामस्मरण करा. माया ब्रह्म ऐशे म्हणती धर्म ठक, आपण सारखे लोक नागविले. विषयी लंपट शिकवी कुविद्या, मना मागे नाद्या होऊनी फिरे. करुणी खाता पाक जिरे सुर राई, करे अत्तित्याई दुःख पावे. औषध द्यावया चाळवेले बाळा, दावण्या गुळा दृष्टी पुढा. तारावया आधी शोधा वेदवाणी, वांझट बोलणी वाडा त्याची. तुका म्हणे जा पिढांचे पाळन, न घडे नारायण भेटत आहे. कोणाला नारायण भेटणार नाही सांगितलेलं आहे भगवंतानी. तुमचं सगळं लटिका व्यवहार असेल ना, म्हणजे काय की हातामध्ये माळ घेऊन राम राम म्हणतायत, पण तुमचं चित्त सगळं स्वयंपाकघरामध्ये लागलेलं की कशाचा सुवास येतो या. तुमचं चित्त काय की चित्त त्या भगवंताच्या चरणी लागलं पाहिजे. नामस्मरण करण्याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात, ह्या देहाचं पालन पोषण करण्यासाठी नामस्मरण करायचं असा लोकांचा व्यवहार चालू आहे. पण तसं नाही केलं पाहिजे. कारण ही जी माया आहे ना, ही माया काय करते, तुम्हाला नाडवते. भगवंताकडे माया जाऊ देत नाही. आणि तिचं जर छिदछेदन करायचं असेल ना, तर सतत भगवंताचं चिंतन करायला पाहिजे. भगवंताचं सतत चिंतन केलं की इतर विषय डोक्यामध्ये येत नाही. विषयासक्त मनुष्य आहे ना, ज्याला विषयाचा गोडी लागलेले ही माणसं भजनापासून दूर राहतात. दोन माणसं जर एकत्र आली आणि त्यांच्या जर चर्चा लौकिकाच्या निघाल्या, अमक्याने गाडी घेतली तमक्याने हे केलं, तर त्या विषयामध्ये माणसाला रुची निर्माण होती. पण दोन संत एकत्र आले तर ते भगवंताविषयी चिंता काही चर्चा करणार आणि मग त्याच्यामधून काय होणार, त्या भगवंताची गोडी लागत राहते. म्हणून बरेच वेळा आपल्या चिंतामणी सांगितलेलं आहे की लोकांची जी आहे ना स्तुती करू नये, स्तुती मानवाची करू नये. स्तुती किंवा निंदा जर करायची असेल ना तर ती भगवंताची करावी. आई काय करते, बाळाला कडू औषध द्यायचं असतं, पण अगोदर ती काय करते, त्याला गुळाचा खाडा देते अगोदर आणि सांगते की हे गोड जसं गोड आहे ना, गोड आहे तसं हे औषध सुद्धा गोड आहे. म्हणून हे म्हणाला काय केलं पाहिजे, भगवंताच्या नामाची गोडी लावण्यासाठी ना औषध जरी गोड असेल तरी अगोदर जसं आपण गोड घेतो लहान मुलाला, तसं हळूहळू घेणार जे नामस्मरण आहे ना, हे जरी कडू वाटलं तर ते गोड आहे असं समजून घ्यावं, म्हणजे त्याची गोडी लागेल. मृगजळ दिसे साचवणे ऐशे, खोटियाची पिशे उर फोडी. जाणून का करा आपुलाले घात, विचारे हित लवलाई. संचित सांगते बोळवण सवे, आचरण द्यावे फळ जाणे. तुका म्हणे की स्मशान तेवरी, सबंध गोवरी अंगी सवे. तुकाराम महाराजांनी त्या नश्वर आणि भ्रामक सुखाच्या कल्पना सांगताना सांगितलेलं आहे, जसं मृगजळ असतं, उन्हाळ्यामध्ये मृगजळ असतं, हरणाला वाटतं की ते पाणी आहे आणि हरिण काय करतं, पाणी असं समजून त्याच्याकडे धाव घेतं. तसं आपल्याला काय आहे की आपल्याला अमक्यात सुख आहे, तमक्यात सुख आहे, हे केल्यानंतर सुख मिळेल, ते केल्यानंतर सुख मिळेल, असं मृगजळाप्रमाणे आपण तिकडे धावत चाललेलो आहे विषय सुखाकडे. तुकाराम महाराज म्हणतात, मूर्खांनो हा देहाधिक प्रपंच खोटा आहे, तो मृगजळाप्रमाणे आहे. संचित सांगती बोळवण सवे, आचरण द्यावे फळ देणे. आपलं जे संचित कर्म आहे त्या संचित कर्माप्रमाणे तुम्हाला जे कर्म आहे ते मिळणारच आहे. आपल्या संचितामध्ये आहे ते मिळणार आहे. पूर्वजांनी तुम्ही जे काय करून ठेवलेलं आहे, आजोबांनी शेतामध्ये जर गहू पेरला असेल तर गव्हाचीच पोती घरी आली असतील ना. आपण ज्वारी पेरले तर ज्वारीच मिळणार आहे. तुम्ही जे जे कर्म केलेलं आहे त्या कर्माचं संचितच तुम्हाला मिळणार आहे. तुका म्हणे की स्मशान देवरी. आणि मग ज्या वेळेस हा प्रपंच सक्त देह मशानाकडे जातो त्यावेळेस त्याला संघ कशाचा मिळणार आहे, तर गोऱ्याचा संघ मिळणार आहे.
आणि गोवऱ्याचा संघ काय करणार? त्या गोवऱ्या पेटवल्यानंतर तुम्हाला अग्नीच लागणार आहे. आणि मग तुम्ही या नश्वर देहासाठी जी केलेली जी काही धावाधाव आहे ऐहिक सुखासाठी, गाडी बंगला माझे नातेवाईक अमक्यासाठी जे केलेली जी काही हे आहे, तुम्ही धावाधाव केली ती ईश्वर साधने न घरात तुमचं जीवन फुकट गेलेलं आहे. आणि मग काय लागणार आहे? तुम्हाला अग्नीच्या गोऱ्या लागणार आहेत असं महाराज सांगतात. गवळ्याची ताक पिरे पोरे कोण चांगली, एवढा काही छंद देवा, काय सेवा भक्ती ते, काय उपास पडले होते कन्या भोवती विदुराच्या, तुका म्हणे कुब्जा दासी रूपराशी हिन का. महाराज म्हणतात गवळ्याच्या पोरांनी त्या श्रीकृष्णाचं प्रेम मिळवण्यासाठी काय केलं होतं बरं? काय श्रीमंती त्यांच्याकडे? भगवंत कसा आहे, देव भक्तीचा भुकलेला आहे. सर्वसामान्य कुटुंबातली ती गवळ्याची पोरं होती. परंतु ती काय करायची तर ती भगवंताच्या संबंध ठेवताना प्रेमाचे संबंध ठेवायची. आणि देवाला काय पाहिजे? प्रेम पाहिजे, निर्भेसळ प्रेम पाहिजे. त्या प्रेमामध्ये अहंकारचा लवलेशी नको, स्वार्थ बुद्धी नको. आणि तशा प्रकारे चांगली भक्ती जर असेल, बेसळ नसलेली जर भक्ती असेल, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, शुद्ध भक्ती, ती जर शुद्ध भक्ती असेल तर भगवंत तुम्ही कशात हा विचार करत नाहीये. आपण मागे पाहिलं शबरीची बोरं खाताना त्याच्यामध्ये देवाला आनंद का झाला? तिची भक्ती खरी होती. शबरीची अवस्था कशी होती तुम्ही पाहिली असेल. गेल्या कित्येक दिवसात तिने आंघोळ सुद्धा केलेली नसेल, तिने कधी तोंड धुतलेलं नसेल. परंतु माझ्या भगवंताला चविष्ट बोरं खायला द्यावी म्हणून तिने त्या प्रत्येक बोराचं काय केलं होतं अगोदर चाखून पाहिलं होतं. ही उष्टी बोरं सुद्धा भगवंताने प्रेमाने का खाल्ली? कारण तिची भक्ती खरी होती. तसे विदुर काकाचं जे प्रेम आहे, देव थोडंच उपाशी होते, पण विदुर काकाच्या घरी कण्या खाताना भगवंतानं काय पाहिलं त्याच्यामध्ये तर खरं प्रेम पाहिलं ते विदुर काकांचं. तशी ती कुब्जा दासी जी होती ना, ती काय सुंदर होती का? ती वाकडी तिकडे होती, परंतु तिची कृष्णावरती भक्ती होती. देव काय पाहत असतो की तुमची खरी भक्ती काय आहे ते पाहत असतो. आता तरी पुढे हाच उपदेश नका करून असा आयुष्याचा, सकाळ्यांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, पूर्ण म्हणे कविद, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. मुलगा शाळेमध्ये पाठवल्यानंतर गुरुजी त्याला सांगतात की रोज शाळेमध्ये टापटीप घ्यायचं. मी जर सांगितलंय तो दररोज अभ्यास वहीवरती पाठीवरती लिहून आणायचा. जर मी सांगितलेला अभ्यास तू नाही केला तर नुकसान कोणाचं होईल? तुझंच होईल बाळा. तसं महाराज सांगतात तुम्हाला हाच माझा उपदेश आहे की बाबांनो, तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश करून घेऊ नका. नुसतं सांगत नाही तर सकाळच्या पाया माझे दंड होतात. तुमच्या पायावर डोकं ठेवून सांगतो. काय सांगतो मी? तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश करून घेऊ नका. आपलं चित्त जे आहे ते शुद्ध ठेवा. बाजारामध्ये तूप विकायला नेलं आणि त्याच्यामध्ये जर भेसळ असेल तर भाव कमी मिळेल, आणि ते शुद्ध असेल तर भाव चांगला मिळेल. तसं भगवंताकडे जी द्यायची भक्ती जी आहे ना, ती शुद्ध तुपासारखी असावा, निर्भेसळ असावा. तर तुम्हाला भगवंत काय करेल? सुखच देईल. नश्वर सुखाच्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि आत्मिक सुखाच्या गोष्टी वेगळ्या आहेत. गाडी बंगला पैसा आला म्हणजे सुख आहे असं नाहीये. ती चंगळ आहे, त्याने सुख मिळणार नाहीये. तुमची चंगळ होईल, आनंद मिळेल. आनंद वेगळा आणि सुख वेगळे. आत्मिक सुखाच्या गोष्टी वेगळ्या असतात. अंतरात्म्याला मिळालं ते सुख असतं ना, ते चिंतन काळ टिकणार असतं. तुम्ही देहाच्या सुखासाठी घरामध्ये येशील उन्हाळ्यामध्ये, देहाला थोडासा गारवा मिळाला, तुम्हाला आनंद वाटला आणि लाईट गेली,
एसी बंद पाडा आणि गरम झालं, त्या देहाला परत दुःख वाटलं ना. तर ह्या ज्या देहाच्या गोष्टी आहेत ह्या नश्वर आहेत. आंतरिक आत्म्याच्या ज्या गोष्टी असतात त्या चिंतन ठिकाणी असतात. म्हणून ते काय सांगतात महाराज, हित ते करावे देवाचे चिंतन करून या म्हणे कविता. त्या भगवंताचं चिंतन केलं अंतरात्म्याला आनंद मिळेल. आणि अंतरात्म्याला जो आनंद मिळाला आहे तो तुम्हाला कशामध्ये पण मोजता येणार नाही. पण तुकाराम म्हणतात, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. व्यापार अनेक प्रकारचे सांगितलेले आहेत. व्यापार असेल तो लाभाचा असावा. 100 रुपयाचा वस्तू घेतली आणि ती 200 रुपयाला विकली तर तो लाभाचा व्यापार झाला, पण कुठला झाला, तो नश्वर झाला. 100 रुपयाची वस्तू घेतली आणि 10 रुपये नफा मिळवला फक्त. घेणाऱ्या माणसालाही सुख मिळेल त्याच्यामध्ये की आपल्याला ती वस्तू फार महाग मिळाली नाहीये. म्हणजे तो काय झाला, लाभाचा व्यवहार झाला. आणि हा जर तुम्हाला सांगायचं असेल ना की लाभाचा व्यवहार काय आहे, आपल्या अंतर्गत माहिती असतं की आपण जे काय करतोय ना, प्रत्येक जण हा व्यवहार करत असतो. प्रत्येकाला लाभाचा व्यवहार पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. तुम्ही जे काही काम करत आहात ना, ते काम करत असताना त्याच्यात लाभ झालाच पाहिजे. परंतु तुमचा जो काही व्यापार आहे ना तो उत्तम व्यापार झाला पाहिजे. देणारा आणि घेणाऱ्याला आनंद मिळाला पाहिजे त्याच्यामधून. असा व्यवहार करा. हा व्यवहार करण्यासाठी मी तुम्हाला फार काय शिकवावं. तुमचं एकदा चित्त शुद्ध झालं ना की तो कुठलाही व्यवहार जो आहे ना तो चांगलाच होईल असं मला सांगतात. भक्ता विन देवा कैसे रूप घडे सेवा, शोभविल एरा सोने एक ठाई हिरा. देवा विन भक्ता कोण देते निष्कामता, तुका म्हणे बाळ माता जैसने स्नेह जाळ. खरं म्हणजे देवाला किंमत कोणामुळे आहे हो, असं गृहीत धरा. मोठमोठाली मंदिर बांधली, अगदी सोन्याची मंदिर बांधली, आज सोन्याच्या मूर्ती ठेवल्या आणि त्या ठिकाणी जर भक्तच गेला नाही तर देवाला काय किंमत आहे बरं. तुकाराम महाराज सांगतात की देवा तुला जी किंमत आहे ते आम्हा भक्तामुळे आहे. आपला तेवढा अधिकार पाहिजे. देवाला सांगता आलं पाहिजे की देवा आम्ही जर नसेल ना तर तुला या जगामध्ये काही किंमत नाहीये. पण आपली तशी भक्ती पाहिजे. देवाला अधिकारपणाने सांगता आलं पाहिजे आणि देवाशी भांडता पण आलं पाहिजे. अनेकाने देवांच्याकडे अनेक संतांनी मागितलं आणि अनेक संतांनी देवाला वेडवाकड पण बोललेला आहे. संत जनाबाईंनी सांगितलं ना, कारण तो तिचा अधिकार होता. तसा आपण देवावरती अधिकार गाजवण्यासाठी आपली तशी भक्ती पाहिजे. आपण तसं दास्यत्व केलं पाहिजे देवाचं. हनुमंतरायाचं दास्यत्व कसं होतं, निष्काम कर्मयोगी होता तो. काय पाहिजे, मला देव पाहिजे. आपलं तसं नाही. आपण काय करतो, ऐक सुखाच्या गोष्टी मागतो. देवा मला काहीच नाही, मला फक्त तू पाहिजे असं म्हणावं. एकदा देव हाताशी आल्यानंतर मग तुम्हाला कशाची चिंता राहणार आहे बरं. मोहमायेचा पडदा बाजूला केला की काय होईल, आपली आशा तृष्णा निवारून जाईल. आणि आशा तृष्णा निवारून गेले ना, आपुला तो देव करून घ्यावा तेने म्हणे जेव्हा सुख नव्हे. एकदा देव आपला झाला की मग सुख सुख आहे ना. पण त्या संसार परंपरेमध्ये सुख नाही. सुख पाहता जवळ पाडे, दुःख परवता एवढे. पण आपण काय केलंय की सुखाच्या पाठीमागे धावतोय. विश्वाचा जनिता यशोदा म्हणे यशोदेशी माता, ऐशा भक्ताचा अंकिता लागे तैशी लावी प्रीत. निष्काम निळा गोपी लावेला चाळा, तुका म्हणे आले रूप अव्यक्त चांगले. विश्वाचा जनिता आणि तो काय म्हणतोय, यशोदेला माता म्हणतोय. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरी यशोदा त्याशी जेव घाली. मला सांगा, ज्याने हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे आणि आपण त्याला काय देणार आहोत. मला सांगा, देवाला खुश करण्यासाठी कोणी नारळ घेऊन जातं, कोणी पेढे घेऊन जातं, कोणी सोन्याचा हार घेऊन जातं, कोणी जिऱ्याचा टोप घेऊन जातं, कोणी काय सोन्याचं सिंहासन देतो. मला सांगा, हे तुम्ही कुठून देता बरं.
हे सगळं त्या भगवंतानेच निर्माण केलं आहे, त्याच घ्यायचं त्यालाच द्यायचं. तुमचं स्वतःच असं काय आहे त्याच्यामध्ये? अरे तुम्ही काय म्हणता, मी आज 2 किलो सोन्याचा मुकुट देवाला दिला, देवाने त्याच्या मध्ये मला काहीतरी दिलं पाहिजे. अरे तू जो दिलेला आहे तो इथूनच घेतला आणि इथेच दिलेला आहे. हे सगळं भगवंताने निर्माण केलं आहे. तुझं काय आहे तर तुझा जो अंतरात्म्यातली जी भक्ती आहे ना, तू तिथे देवाला दे. देव तुझ्या भावाचा भुकेलेला आहे. त्या गोपिकांनी काय केलं होतं, निष्काम देवा गोपी लावेला शाळा. गोपींचं निष्काम प्रेम होतं, खरी भक्ती होती. आता गोपींच्या विषयी लोकांनी अनेक काही मनामध्ये किंतु परंतु निर्माण केले. भगवंताचं वय काय होतं, गोपींचं वय काय होतं, त्यांची निष्काम भक्ती कशी होती. एक माता आपल्या मुलावरती कशी प्रेम करते, अशा स्वरूपात त्यांचं प्रेम होतं. म्हणून त्या गोपींना त्यांनी काय केलं होतं की लळा लावलेला होता. तुका म्हणे आले रूप अव्यक्त चांगले. अव्यक्त कसं असतं की मातेचं मुलावरती प्रेम असतं. बऱ्याच दिवसानंतर मुलगा शहरातून घरी आल्यानंतर मातेची आणि मुलाची नजर जर होती, त्यावेळेस मातेच्या मनामध्ये त्याच्याविषयीचे प्रेम असतं ना, ते शब्दात सांगता येत नाही. ते अव्यक्त प्रेम असतं. ते व्यक्त करण्यासाठी काय असतं की हृदयाला भेट घ्यावं लागते. काही प्रेम व्यक्त करता येत नाही. कोणतं प्रेम नसतं का, तर ते प्रेम असतं. परंतु ते व्यक्त करण्यासाठी काय असतं की हृदयाची भाषा हृदयाला कळाली पाहिजे. ज्यावेळेस अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाला की देवा मी कशासाठी युद्ध करू, त्यावेळेस देवाने त्याला सांगितलं की अरे तू हुशार आहे, युद्ध करण्यासाठी तूच सांगितलंय, आणि तुझ्या मनामध्ये हा करुणच कसा निर्माण झाला. तुझ्या मनामध्ये तर वीरच पाहिजे ना, शेतकऱ्याचं काम लढण्याचं आहे. त्यावेळेस त्याच्या हृदयाचं परिवर्तन करण्यासाठी भगवंतांनी काय केलंय, हृदयाची भाषा हृदयाला कळते. अव्यक्त ते व्यक्त करण्यासाठी त्याला शब्दच लागतात असं नाहीये. शब्दाविन कळले सारे, अशी जी भाषा असते ती प्रेमाची भाषा असते, अंतरात्म्याची भाषा असते. काय दिन करा कोंबड्याने केला खरा, कावो ऐसे संत ठेवा बार माझे माता देवा. आडवेले दासी तरी का मरती उपवासी, तुका म्हणे हाती कळा आनंद कळा अनंती. कोंबडा जर आरवला नाही तर सूर्य उगवण्याचं थांबणार आहे का. असं गृहीत धरा की त्या एका गावामध्ये कोंबडेच नाहीयेत. आपण काय म्हणतो, कोंबडा आरवला की सूर्य उगवतो, पण जे एका गावामध्ये कोंबडेच नाहीयेत ते गाव उगवणार नाही थोडाच. सर्व आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी संतपणा जो आहे तर तो कसा आहे, सर्वांच्या सहभागातून आजच्या या माझ्यामध्ये संतपणाचा अधिकार नसताना मी त्याच्याविषयी ढोंग करणं अत्यंत उत्साहात अत्यंत आनंदामध्ये पार पाडत आहे. स्वयंपाकासाठी मोलकरीण आहे, ती उत्तम प्रकारे स्वयंपाक करते. परंतु ती जर गावाला गेली तर मला खूप असणार नाही का थोडाच. घरामध्ये स्वयंपाक करणारी मोलकरीण गावाला गेली तर तुम्हाला खूप असणार आहे ना. हे जसं खरं आहे तसं लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण झाले की मी जर अमुक नाही केलं तर ते कसं होईल. या विश्वामध्ये आपलं असलेलं नसणं याने काही फरक पडणार नाहीये. जग राठी चालवणार आहे, रोज दिवस उगवणार आहे, संध्याकाळ होणार आहे, परत दुसऱ्या दिवशी उगवणार आहे. आपलं असता नसता याने जगाला काही फरक पडणार नाहीये. परंतु आपल्याला काय होतंय, अहंकार निर्माण होतोय. म्हणून या अहंकाराविषयी महाराज म्हणतात, हा अहंकार काही कामाचा नाही बाबा, तू असू नसो जग चालत राहणार आहे. तू जर ह्या विश्वामध्ये नसला तरी विश्वही थोडं थांबणार आहे का. विश्वाचा राटगार्ग आयुष्यभर चालू राहणार आहे. भगवंताने सांगितलं की अरे अर्जुना, मी यापूर्वी होतो आणि यानंतरही असणार आहे. माझे कित्येक जन्म झाले याचं स्मरण मला आहे, पण तू तुम्हाला नाही. तसं आपण मागल्या जन्मी काहीतरी होतो, पुढच्या जन्मी आपण असणार आहे.
ते कुठल्या रूपात असणार आहे ना, ते आपल्या कर्मावरती अवलंबून आहे. तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती. म्हणून ह्या भगवंताच्या ज्या कळा आहेत ना, त्या अनंत आहेत, त्या आपल्याला न कळणाऱ्या आहेत. त्या कळाविषयी आपण विचार नाही करावा. आपण काय करावा, भगवंताची भक्ती करावा, एवढंच आपण ध्यानात ठेवावं. जेवीत आहे धरी नाक, जेवत आहे धरी नाक हागिते या परी. ऐशीची या करी साळा, आपुलाची अवकळा. सांडावे मांडावे काय ऐसे नाही ठावे. तुका म्हणे करी ताक दुधा एकसरी. तुकाराम महाराज या ठिकाणी मूर्खाची लक्षणं सांगतायत. मूर्ख लोक काय करतात, दुर्गंधी येऊ नये म्हणून आपलं स्वतःच नाक धरतात. आणि अशी चेष्टा केली काय की त्यांचीच फजिती होती. कोणती गोष्ट टाकावी आणि कोणती टाकू नये हे मूर्खांना कळत नाही. असे लोक काय करतात, दूध आणि ताक्याची किंमत सारखी करतात. सांडावे मांडावे काय ऐसे नाही ठावे. तुका म्हणे करी ताक दुधा एकसरी. काय टाकून द्यावं, असार ते टाकून द्यावं आणि जे सार आहे ते सत्य आहे ते घ्यावं. तुम्ही ताकाची आणि दुधाची किंमत एक केली तर कसं चालेल बरं? ते दुधाची किंमत ताकापेक्षा कमी जास्त आहे. म्हणून काय केलं पाहिजे, सार आणि असार यातला फरक म्हणजे आपला विवेक जाणून ठेवला पाहिजे. सत्य काय आहे आणि असत्य काय हे ओळख जाणलं पाहिजे. असत्य टाकून द्यावं आणि सत्याची कास धरावा. संतांनी काय केलं, जगाचं सगळं ऐकून घेतलं आणि जे सत्य आहे ते त्यांनी स्वीकारलं. हो का पुत्र पत्नी बंधू, त्याचा तोडावा संबंधू. कडो आले खट्याळ असे, शिव ने लिंपो दोसे. फोडावे मळके मेले लेखी घाय एके. तुका म्हणे त्यागे विन चुकी न जेना भोगे. भक्ती मार्गामध्ये सर्व स्वाचा परित्याग करावा. कशा कशाचा त्याग करावा, असंगाचा त्याग करावा. पुत्र असो, पत्नी असो, बंधू असो किंवा मुमुक्षजन असो, ह्या संबंधाचा, या सर्वांचा संबंध तोडावा. कधी तोडावा, तर ते जे खट्याळ असतील तर. परमात्मा करत असताना काय होतं की प्रपंच आड येतो. पंढरपूरला जायचं मुलगा म्हणतो, नाही बाबा तुम्ही पंढरपूरला गेलो तर आमचं घर कोण राखणार. ते काय करतात, भक्ती मार्गामध्ये अडचण निर्माण होतात. म्हणजे काय करतात, आपल्या कर्माला आड येणारी जी असे माणसं आहेत ना, तर महाराजांनी सांगितलं की याचा संबंध तोडावा. हे स्वतःच्या सुखासाठी आपला बळी देत आहेत, आपल्या परमार्थाला ते आड येत आहेत. त्यांच्याशी संबंध ठेवून आपण काय होतो की दोषी होतो. मेलेल्या मनुष्याच्या नावाने जसं मडकं फोडलं जातं ना, तर त्यात काय करावं की त्यांचा त्याग करावा. संसारातले भोग आपल्याला सुटत नाही खरं म्हणजे. कधी संसारातले भोग जर सुटायचे असेल ना, तर त्यासाठी त्याग करावा लागतो खूप. संसार होत राहणार आहे, जी गोष्ट होणार आहे ती आपण करायला जातोय आणि जी गोष्ट करायला लागणार आहे त्याच्यापासून आपण दूर जातोय. प्रयत्न आणि परमार्थ करावा लागतो, संसार आपोआप होत राहतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे जे आपल्या कुटुंबातले जे आहेत ना, पुत्र पत्नी बंधू, हे सगळे खट्याळ आहेत, खट्याळ. तर खट्याळाचा संबंध तोडावा. व्याल्या विना करी शोभन तातडी, चारते गदरी करतसे. कसा पाल्याला अनेकाचे देखी, संगत नव्हेस की साखरेशी. कुंथाच्या डेखरण देवेल पुष्टी, रूप दावे कष्टी मळीन बरी. तुका म्हणे अरे वांचाळे हो ऐका, अनुभवीन नका वाव घेऊ. खरा अनुभव असल्याशिवाय माणसाने बडबड करू नये. अनंत वांचाळ परती बोलत आहे कैसा पावे तया कैसा दयाळ पावे. अनंत वांचाळ बडबड करू नये म्हणजे काय की जे काय बोलायचे ते भगवंताविषयी बोलावं, भजन करायचं भगवंताचं करावं. व्यर्थ बडबड करून काय होणार आहे की तुम्हाला शीन होणार आहे.
महाराज काय संपवे ना काय करावं पालाही गोष्टी शरद महाराज टाळावं शक्यतो. साखरेची गोडी सांगून कळत नाही, ती काय करावं लागते, तोंडात टाकावं लागते. ती चाकली तर तिची गोडी कळेल ना. खरे भोजन करून जशी तृप्तीचं ढेकर मिळत ना, तशी खरी भक्ती केला ना की त्याचा आनंद मिळतो. बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी हे खाऊन जर तृप्तीचा ढोकर येईल का? खरं तृप्तीचा ढेकर जर यायचा असेल ना, तर जे खरं सात्विक आहे त्याच सेवन करावं. एका कागदावरती डाळ भातलेलं आणि त्याचं भक्षण करा आणि तृप्त व्हा असं म्हटलं तर त्याचं शक्य नाहीये. म्हणजे ते कसं मिथ्य आहे. जे सत्य आहे ते स्वीकारावं, मिथ्य टाकून द्यावं. जेने घडे नारायण अंतराय होत बाप माय तर जावी ते येर प्रिया पुत्र धना कोण लेखी करता ती दुःखी पात्र शत्रू करिता ती दुःखा पात्र शत्रू प्रल्हाद जनके विभीषणी बंधू राज्य माता निंदू भरते केली तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय अनेक उपाय दुःख मुळ. ज्या ज्या गोष्टी करताना हा भगवंत आपल्यापासून दूर जात आहे असं आपल्याला वाटतंय, तर त्याचा संग सोडावा. त्या भगवंताचा जर वियोग होत असेल ना, तर आई बापाचा पण त्याग करावा. बाकी सांगितलं की स्त्रिया पुत्र माणसे वगैरे, तर या गोष्टी सुद्धा त्याग करावा. त्या गोष्टीचा त्याग कोणी केला? भक्त प्रल्हादाने काय केलं? वडिलांचा पण त्याग केला. कारण काय की त्याची भक्ती खरी होती. जर आपली भक्ती खरी असेल ना महाराज उरका आजच्या दिवस तर आपल्याला काय काय आहे ना, तर आपले लटिका व्यवहार आहे. मी लेप होऊ का म्हणते भक्ती लटकी चालत नाहीये. हो का आता लेप 100 नंबरी